मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, माननीय श्री सागर भाई बेग, माननीय श्री अशोकजी महाराज, माननीय श्री अविनाशजी तायडे, माननीय श्री मंजूर बुवा रामदासी, माननीय रवी भाऊ पडवळ, माननीय संजू भाऊ मरकट, आज या मोर्चाला सहभागी झालेले, संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून, अहिल्यानगरमधून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, माता भगिनी आणि मित्रांनो, सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही, पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे। या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे, कारण की संग्राम जगताप हा एक व्यक्ती नाही, संग्राम जगताप हा एक आमदार नाही, संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो। संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने त्रस्त आहे, आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी, आणि मी देखील माझ्या मित्रासाठी, जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला, जो मित्र माझ्या प्रत्येक क्षणाला बरोबर उभा राहिला, त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे। अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत, मी कदाचित तेवढं प्रखर बोलू शकत नाही। ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली। सागर भैया, तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत, मला अजून त्या रुळात यायला वेळ लागेल, हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय, पण संग्राम मला ओव्हरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इथं उभा आहे। प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत, तुम्हाला काय वाटतं त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे? आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे? आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे? अजिबात नाही। या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय। आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला। आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय। आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट जिहादचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडलं। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास ठेवतो, आज आपण कुठल्याही प्रकारे न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो। आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, आज आपण एकत्रित आहोत आपल्या गेलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी, आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी। आणि म्हणून जी ही भूमिका घेईल, जो व्यक्ती ही भूमिका घेईल, अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात की हे लोकतांत्रिक देश आहे, अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत। सेक्युलरचा अर्थ काय? आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो। तुम्ही गौहत्या बंद करा, आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत। तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळं वावरू द्या, आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत। तुम्ही आमचे मंदिरं पाडायला बंद करा, आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत। सेक्युलर एकतर्फा असू शकत नाही। ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
अबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे, त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे. लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही. लोकतंत्रामध्ये जेवढा अधिकार ओवेसीला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही, तेवढाच अधिकार अहिल्यानगर मध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे. आणि म्हणून या सेक्युलरिझमला आम्ही मान्य करतो. हे सेक्युलरिझम फक्त ठोतांड आहे. आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरोधात एकवटलेला हा समाज, आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संग्रामवर नव्हे, पण जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षतेसाठी पुढे येईल, जर तुम्ही त्याला एकटा पाडायचा प्रयत्न केला, जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला, तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे. आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत की संग्राम एकटा नाही, जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल. आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा, आता नारा बदलावा लागेल, जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही देश पे राज करेगा. आणि भूमिका घेऊ, कारण की बात करेगा हा नारा तेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपलं ऐकायला कोणी नव्हतं. आज आपण काम करायला सुरू केले. आणि म्हणून जो व्यक्ती या दिशेने काम करणार, जो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार, त्या पाठीमागे सरकार आणि सरकारच्या मागे आपण, ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे. आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने, आमदार संग्राम भैया जगतापांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमागे आपण कायम ठेवाल, हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.